नमस्कार, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे. उंची आहे आपली 13 इंच अधिक 1 इंच बरोबर 14 इंच आणि छातीचा चौथा भाग येतोय आपला 7.5 इंच अधिक 2 इंच. पूर्ण घडी आपली 9.5 इंचाची आणि कमर आहे 26, बाही 3.5, मागचा दंड घेर 5, मागचा गाळा 3 आणि पुढचा गाळा 6. तर आपल्याला ह्या मापावर आज पेपर कटिंग करायचे आहे. तर हे बघा, शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 इंचाचं, सॉरी 5.5 नाही 5.25 इंचाचं शोल्डर घेतलेला आहे. 5.25 इंचाचा मोंडा घेतलेला आहे आणि 7.5 इंचाची छातीचा चौथा भाग येतो. 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी अशी पूर्ण घडी आपली 9.5 इंचाची आपण पूर्ण घेतलेली आहे. तर आज जरा आपण कटिंग वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर पाहू शकताय बघा, उंची आहे आपली 13 इंच अधिक 1 इंच, पूर्ण उंची 14 इंच. मार्जिंगसाठी जे आपल्याला टिचिंग करायचं असतं त्यावेळेस जो 1 इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यावंच लागतं, म्हणून पूर्ण उंची जी आहे ती 14 इंच घ्यायची. आणि ज्यावेळेस आपला ब्लाऊज पूर्ण टिचिंग होतो बरोबर उंची शिवून आपली 13 इंच भरती. आता जो आहे आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे. तर मोंढ्याचं माप जे आहे आपल्याला 1.5 इंचाचा जो पुढचा मोंढा आहे तो घ्यायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आणि जो चौथा आहे छातीचा तो टाकून बघायचा. चौथ्या भागावर एक खूण करून घेतली मी आणि बरोबर 1.5 इंचावर मार्किंग करून परत पुढच्या भागासाठी आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि अशा पद्धतीने छोटे छोटेसे डॉट द्यायचे आणि जो तुमचा मोंडा आहे त्या मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा. झाला आपला बॅक साईड मोंडा आणि फ्रंट साईड मोंडा, दोन्ही मोंडे झालेले आहेत. जो 1.5 इंचाचा मोंडा आहे तो पुढचा मागच्या भागासाठी आहे आणि जो 1.25 इंचाचा मोंडा आहे तो पुढच्या भागासाठी आहे. आता आपला जो आहे बॅक साईड पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गळारुंदीचं माप. हे बघा, आपण गळारुंदीचं माप अशा पद्धतीने मोजायचं आहे. 2.5 इंचाचं शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी आणि जे उंची आहे ते आपण 6 इंच घेणार आहोत आणि 2.25 इंचाचं गळारुंदी येते वरून आणि खालून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपला जो गळा आहे कटोरीचा ब्लाऊज असल्यामुळं आपला जो गळा आहे तो गोलच असणार आहे. तर मी 1 इंचावर पॉईंट देऊन आणि गळ्याला गोल आकार देऊन घेणार आहे. हा झाला आपला गोल गळा पूर्ण तयार झालेला आहे. आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे. 2.5 इंचावर आपण योगपट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि सरळ एक रेषा मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली योगपट्टी आहे ती आपल्याला 1.25 इंचाने वाढून घ्यायची आहे. वरती मी 1.25 इंच वाढून घेतलं आणि इथं 2.5 इंचावर पॉईंट देऊन आणि अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे जे आहे आपलं फ्रंट साईडचा आपण माप काढलेला आहे. आता आपल्याला कटोरीचा पॉईंट घ्यायचा आहे. तर आपली घडी आहे 9.5 इंचाची. 9.5 इंचाच्या निम्म किती होतं, 4.25 इंच. 4.25 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे. तर अर्धा इंच मिळवून घेतल्यानंतर 4.25 इंच येतं आपलं. जो आहे कटोरीचा जो पॉईंट आहे तो 4.25 इंच येतो आणि 4.25 इंचावर अशी सरळ रेषा मारून घ्यायची. इथं आपल्याला 1.5 इंच आणि मोंढ्यापासून आपण 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि मग आपण शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने जो आहे तुमचा जो कटोरीचा शेप आहे तो तुम्ही देऊन घ्यायचा. हे झाला आपला कटोरीचा पूर्ण शेप तयार झालेला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला कटिंग आज वेगळ्या पद्धतीने करायची आहे. तर आता आपण जी योगपट्टी क्रॉसपट्टीमध्ये जे आपण वाढवत होतो अर्धा इंच, तर आपल्याला आता योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचं, 1.25 इंच वाढवायचं आहे आपल्याला. क्रॉसपट्टीमध्ये नाही वाढवायचं. हे बघा, अशा पद्धतीने मी 1.25 इंच योगपट्टीमध्येच वाढवून घेतलेला आहे आणि सरळ रेषा मारून घ्यायच्या. आणि आपण जे हे 1.25 इंच वाढवून घेतो योगपट्टीसाठी, तर आपण दोन्ही भाग संगच कट करतोय. जे 1.25 इंच आपण योगपट्टीमध्ये वाढवून घेतलेलं आहे ते आपल्याला मागच्या भागाचं आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. ते मात्र ध्यानात राहू द्या, ते ठेवायचं नाही.
आणि आपलं शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला शोल्डर जे आहे 1/2 इंचानी डन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आता ह्या अशा पद्धतीने आपलं माप जे आहे पूर्ण झालेलं आहे. आता आपण पेपर जो आहे आपला तो कटिंग करून घेऊ. तर आपल्याला आपण जे क्रॉस पट्टीमध्ये वाढवत होतो ते वाढवायचं नाहीये आणि कटोरीत सुद्धा आपल्याला वाढवायचं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या कटोरीपासून आपल्याला कटोरी तयार करायची आहे. आधी आपण ती कटोरीची आकृती आहे ती आपण ह्या दुसऱ्या पेपरवर टाकून घेणार आहोत. आधी मध्य सेंटर काढून घेऊ आपल्या कटोरीचा आपण. आणि हे बघा ह्या कडेने आपल्याला 1.5 इंच, याही कडेने आपल्याला 1.5 इंच, इथून फक्त 1/2 इंच आणि इथून सुद्धा फक्त 1/2 इंच घ्यायचा आहे. स्केलच्या साहाय्याने सरळ रेषा मारून घ्यायच्या आणि इथं खालती आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि असे आपण जे 1/2 इंच घेतले तिथून आपल्याला 1.5 इंचापर्यंत छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आणि असे कटोरीला आपण रेषा मारून घ्यायच्या. हे पाहू शकता तुमची जी कटोरी आहे ती तयार झालेली आहे. 30 इंचाची छाती आहे ही. आता आपल्याला छातीचा टक्स घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने जर वरती आपलं 1 इंच उरलं तर आपली कटोरी परफेक्ट आली आहे असं समजून घ्यायचं. तो उभा टक्स आहे आपला 2.25 इंचाचा आणि आडवा टक्स आहे तो आपला 1.5 इंचाचा. अशा पद्धतीने सरळ तिरकी रेषा मारून घ्यायची आणि हा टक्स घ्यायचा. तर पाहू शकता तुमची जी कटोरी आहे किती छान आलेली आहे. फिनिशिंग सुद्धा छान आलेली आहे आपल्या कटोरीला. आधी आपण काय करू, जी कटोरी आहे तिला छोटेसे कट मारून घेऊ. तर कट मारल्यामुळं काय होतं, आपलं जी कटोरीचे जी टक्स आहे तो एकदम असा फिनिशिंगमध्ये दिसतो आणि व्यवस्थित दिसतो. हे बघा ही झाली आपली पूर्ण कटोरी तयार झालेली आहे. ही आहे आपली योगपट्टी, ही क्रॉस पट्टी आणि ही कटोरी. अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे तो पूर्ण टिचिंग झाल्यानंतर ह्या पद्धतीने दिसणार आहे. आता आपण काय करू, बॅक साईडचा जो भाग आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे आपण 1/2 इंच पुढून वाढवून घेतलेलं होतं ते बॅक साईडचं आपण ते कटिंग करून टाकणार आहे. तर ते तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करशाल त्यावेळेस तुम्ही तो कटिंग करून टाका. आता गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच. 4.5 इंचाचा गळा आहे, उंची रुंदी 2.5 इंच आणि गळ्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही जो पाहिजे तो तुम्ही शेप देऊ शकता. मी गोल शेप देऊन घेतलेला आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला जो गळा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत. आडवा टक्स आहे आपला 4.5 इंच आणि उभा आहे आपला 4.5 किंवा तुम्ही 5 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता. आणि जे आहे अर्धा इंचावर टक्स मारून घ्यायचे. हा झाला आपला बॅक साईड पूर्ण तयार झाला. आता काय करू, आपण बाहीची कटिंग करणार आहोत. आपल्याला बाही सुद्धा कट करायची आहे. आधी जो आपला पेपर आहे तो खालीवर आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता मी एक सरळ रेषा मारून घेतलेली आहे.
बाहीची उंची आहे तुमची 3.5 इंच अधिक 1 इंच असे 4.5 इंचावर तुमची बाहीची उंची येते. आणि एक बॉक्स तयार करून घेऊ आपण. इथून आहे का किती 4.5 इंच भरते तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि काय करायचं, आधी दंडघेराचं माप टाकायचं. 5 इंचाचा दंडघेर आहे, 2 इंच मार्जिंगसाठी आहे. आणि दंडघेरापेक्षा 1 इंच पुढं घ्यायचं आणि 2 इंचापेक्षा सुद्धा 1 इंच पुढं घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आहे. आणि कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच, मध्ये काढून घ्यायचा. आधी आपण पेपर एकसारखा करून घेऊ. आणि अशा पद्धतीने ज्या आहे आपल्याला तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या. इथे एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि ते 1 इंचाच्या पॉईंट पासून आपल्याला आपल्या जी बाही आहे त्या बाहीला शेप द्यायचा आहे. ही झाली फ्रंट साईडची आणि एक झाली बॅक साईडची. दोन्ही साईडची जी बाहीला शेप द्यायचा आहे. खोल बाजू आहे ती पुढच्या भागासाठी आहे आणि मोठी बाजू आहे ती मागच्या भागासाठी आहे. हे मात्र ध्यानात राहू द्या. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.